नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण सुप्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे हिच्याबद्दल जाणून घेत आहोत. मुक्ताचा जन्म 17 मे 1979 रोजी चिंचवड, पुणे येथे झालेला आहे. नाटक चित्रपटांमध्ये बिनधास्त वावरणारी मुक्ता लहानपणापासूनच प्रत्यक्षात खूप लाजरीबुजरी होती. तिच्या आई शिक्षिका तर बाबा टेलिकॉम कंपनीमध्ये काम करायचे. तिचा दादा देबू बर्वे हा कमर्शियल आर्टिस्ट आहे. दादाला तिने अनेकदा परफॉर्म करताना पाहिलं. त्याच्या निमित्ताने हळूहळू वेगळ्या ठिकाणी जाऊन कलेशी निगडीत अनेक गोष्टी शिकण्याची संधी तिला मिळाली. मुक्ता खूप शांत स्वभावाची होती. ती लोकांमध्ये फार कमी मिसळायची. तिच्या आईने या सगळ्या गोष्टी हेरल्या. खास तिच्याचसाठी काही बालनाट्य लिहिली. मुक्ताने ती सगळ्यांसमोर सादर देखील केली. यातूनच तिच्यातल्या कलाकाराची तिला स्वतःला ओळख झाली. पुढे 10वी झाल्यावर तिने एक कार्यशाळा केली. या कार्यशाळेनंतर तिने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निश्चय केला. अभिनय म्हणजे हे क्षेत्र नाही, तर त्याचे वेगवेगळे पैलू आहेत. ज्यावेळी हे पैलू आपल्याला कळतात तेव्हाच आपल्यातला कलाकार अंतर्बाह्य घडतो, हे विचार घरच्यांनी रुजवले. 12वी नंतर तिने पुण्याच्या SP कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. नंतर थेट प्रवेश घेतला तो ललित कला केंद्रामध्ये. ललित कला केंद्रामध्ये प्रवेश घेतल्यानंतर अभिनय शिकायला मिळतो असा अनेकांचा समज आहे, पण असे नसते. नाटक म्हणून प्रत्यक्ष घडताना नेपथ्य, रंगभूषा, संहिता, संगीत, प्रकाश, अभिनयातले नवरस हे सगळे समजून मगच कलाकृती उमगते आणि आपोआपच अभिनय आतून बाहेर येतो. आपल्या उठण्या बसण्यातून, हावभावातून, संवादातून लोकांपर्यंत पोहोचतो तो खरा अभिनय. मुक्ताचं शिक्षण सुरू झाल्यावर हे समजायला तिला जवळपास 2 वर्षे लागली. पण या 2 वर्षात अनेक दिग्गजांच्या सहवासातून ती नाटक अक्षरशः जगली. सतीश आळेकर, विजय मेहता, विनय आपटे यांच्यासारख्या कलेचे उपासक तिला गुरु म्हणून लाभले. एखादी भूमिका कशी करायची हे कळण्यासाठी त्यावर होणारं विचारमंथन, त्यासाठी करावा लागणारा अभ्यास, पात्र समजून घेण्यासाठी केलेली धडपड हे सगळं तिच्या आयुष्याला कलाटणी देणारं होतं. यानंतर तिने अभिनेत्री व्हायचं हे मनोमन ठरवलं. अभिनय कळू लागल्यावर तिने थेट मुंबई गाठली. अभिनेत्री व्हायचं निश्चित झाल्यावर मुक्ता थेट मुंबईला आली. तेव्हा ती होती केवळ 19-20 वर्षाची. सुयोग निर्मित आम्हाला वेगळं व्हायचं हे तिचं व्यावसायिकदृष्ट्या पहिलं नाटक. या नाटकामध्ये तिच्यासारखे सगळे ललित कला केंद्राचे नवखे विद्यार्थी. विषय जरा वेगळा होता, पण समजून घेऊन सादर करायचं एक मोठं आव्हान होतं, जे सगळ्यांनी लिलया पेललं. यानंतर मुक्ता घडलं बिघडलंय, पिंपळपान, आभाळमाया, इंद्रधनुष्य, श्रीयुत गंगाधर टिपरे यासारख्या मालिकांमध्ये छोट्याशा भूमिकेत दिसली. 2004 मध्ये चकवा या चित्रपटात ती पहिल्यांदा दिसली. या चित्रपटात तिच्या कामाचं कौतुक तर झालंच, पण तिला पदार्पणाचा राज्य शासनाचा विशेष पुरस्कार मिळाला. यानंतर अमोल पालेकर दिग्दर्शित थांग या बहुभाषीय चित्रपटात तिने काम केलं. तिच्या अभिनय कौशल्याची दखल घेत तिच्या वाटेला अतिशय निवडक व अजरामर भूमिका आल्या. तिच्या कामाचा आलेख वाढतच गेला. समीक्षकांनी तिच्या कामाचं कौतुक केलं. त्यासोबतच अनेक मानाच्या पुरस्कारांचा तिच्यावर वर्षाव झाला. फायनल ड्रॉप, देहभान, कबड्डी कबड्डी, छापाकाटा, कोडमंत्र हे तिचे गाजलेली नाटकं. एका लग्नाची दुसरी गोष्ट, रुद्रम, अजूनही बरसात आहे या गाजलेल्या मालिका. शेवरी, बाइंड गेम, जोगवा, सुंबरानं, एक डाव धोबी पछाड, मुंबई पुणे मुंबई 1, बदाम राणी गुलाम चोर, मुंबई पुणे मुंबई 2, गोळाबेरीज, मंगलाष्टक वन्स मोर, लग्न पहावे करून, डबल सीट, हायवे, गणवेश, YZ, हृदयांतर, आम्ही दोघी, वेडिंगचा सिनेमा, बंदीशाळा, स्माईल प्लीज हे तिचे विशेष गाजलेले चित्रपट. मुक्ताच्या अभिनयाच्या प्रवासात अनेक चांगल्या भूमिका तिच्या वाट्याला आल्या. जोगवामधली सुली जोगती कायमस्वरूपी लक्षात राहिली. यात तिच्या भूमिकेला, चित्रपटाला राज्य शासनाचा आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. बिनधास्त, स्पष्टवक्ते ॲटिट्यूड असलेली मुंबईची मुक्ता तरुणाईमध्ये आजही खूप फेमस आहे. या चित्रपटाच्या इतर 2 भागांमध्ये तिचे कामसुद्धा प्रेक्षकांना आवडले. नाटकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर नाटकांमधला जिवंत अभिनय ही तिची जमेची बाजू. तिने एका मुलाखतीमध्ये सांगितल्याप्रमाणे नाटकामध्ये जे आयसोलेशन मिळते ते इतर कुठल्याच माध्यमात मिळत नाही. आपण संवाद सादर करत असतो आणि समोरचं ऐकत असतो, म्हणून तिला नाटक आवडतं. एक अभ्यासू, स्वतंत्र विचारांची आणि कष्टाळू अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेला मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीत ओळखलं जातं. तिने मराठी चित्रपटांमधून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि आता ती सर्व लोकप्रिय मराठी सेलिब्रिटींपैकी एक बनलेली आहे. मुक्ता बर्वेने तिचे 11वी आणि 12वीचं शिक्षण सर परशुराम कॉलेज पुणे येथे घेतलं. त्यानंतर ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, नाट्यशास्त्र विषयात पदवी घेतली. मुक्ताने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात घर तिघांचे हवे या स्टेज ड्रामामधून केली.
1999मध्ये घडलंय बिघडलंय या शोद्वारे मराठी टेलिव्हिजनवर पदार्पण केलं. 2001मध्ये मुक्ताने आम्हाला वेगळं व्हायचंय मराठी रंगभूमीवर पदार्पण केलं. चक्र या मराठी चित्रपटाद्वारे तिने मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. थंग, मातीमाय, सावर्रे, सास बहू और सेन्सेक्स, सुंबरानं आणि एक डाव धोबी पछाड हे तिचे काही चित्रपट आहेत ज्यांना प्रेक्षकांची खूप सारी पसंती मिळाली. 2009मध्ये ब्लॉकबस्टर चित्रपट जोगवा नंतर मुक्ताच्या अभिनय कारकिर्दीला वेग आला आणि नंतर तिने मुंबई पुणे मुंबई, आघात, बदाम राणी गुलाम चोर, लग्न पहावे करून यासारखे बॅक टू बॅक हिट चित्रपट दिले. मंगलाष्टक वन्स मोर, डबल सीट आणि मुंबई पुणे मुंबई यासारख्या चित्रपटांमध्ये मुक्ताने काम केलेलं आहे. मुक्ताला नाट्यक्षेत्रातही यश मिळालं. फायनल ड्राफ्ट, देहभान, कब्बडी कब्बडी आणि छापाकाटा ही तिची प्रसिद्ध नाट्यनाटके आहेत. त्याशिवाय मुक्ता बर्वे रसिका प्रोडक्शन नावाच्या निर्मिती संस्थेच्या संस्थापक आहे. तिने छापाकाटा, लव्ह बर्ड्स आणि इंदिरा यासारखे उल्लेखनीय नाटकांची निर्मिती केली. कवयित्री म्हणून मुक्ताने तिच्या काही कविता रंगनवा मध्ये सादर केल्या. 2016मध्ये कोडमंत्र नावाने एक नाटक जे रसिका प्रोडक्शन अंतर्गत तयार केलं होतं ज्यामध्ये तिने अभिनय साकारला. त्यानंतर काही वर्षात मुक्ता बर्वे मुंबई पुणे मुंबई 3, वेंडिंगचा सिनेमा, आम्ही दोघी, बंदीशाळा आणि इतर अनेक चित्रपटांचा भाग बनली. अवॉर्ड मुक्ता बर्वेला मिळालेले पुरस्कार म्हणजे अल्फा गौरव अवॉर्ड, महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार, मराठी फिल्मफेअर अवॉर्ड, मराठी फिल्मफेअर अवॉर्ड, उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार, IBN लोकमत दूरचित्रवाणी वाहिनीचा प्रेरणा पुरस्कार, मुंबई पुणे मुंबईसाठी पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार. मुक्ता बर्वेची रोचक तथ्य. मुक्ताने एका मुलाखतीत कबूल केलं होतं की तिला लहानपणी कमी मित्र होते. 2005मध्ये आलेल्या फायनल ड्राफ्ट या मराठी नाटकात तिने मुख्य भूमिका केली होती. ललित प्रभाकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत स्माईल प्लीज या मराठी भाषेत गाण्यात दिसली. हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते. मुक्ता तिच्या अभिनय कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मुंबईला गेली, जिथे ती कुर्ल्यातील मुलींच्या वसतिगृहात राहिली होती. तिच्या नाटकातून मिळणारं उत्पन्न भारतीय लष्कर कल्याणने दिलं जातं. शिवाय मुक्ता ही प्राणीप्रेमी आहे आणि तिच्याकडे झेंडू नावाची एक मांजर आहे. मुक्ता बर्वेने अनेक मराठी नाटके आणि चित्रपट तसेच TV शोमध्ये काम केलं. ती सोशल मीडियावर लोकप्रिय आहे आणि तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. मुक्ताने तिच्या इतर मैत्रिणींसोबत 2015मध्ये ॲनिमल्स मॅटर टू मी नावाने पक्षी संरक्षणासाठी NGO स्थापन केली. ती कविता देखील लिहिते. ती द मुक्ता बर्वे शो नावाच्या शोमध्ये RJ आहे, जे महिलांना भेडसावणाऱ्या समस्यांवर आधारित आहे. मुक्ता बर्वेने चकवा या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. 2002मध्ये मुक्ताने दिवांगी, तुमको ना भूल पाएंगे आणि आप मुझे अच्छे लगने लगे सारख्या चित्रपटात काम केलं. ती देवी नावाच्या बॉलिवूड चित्रपटात आरजूच्या भूमिकेत दिसली. मुक्ताने अनेक थिएटर आणि टेलिव्हिजन मालिकांमध्ये भूमिका साकारल्या. 2008मध्ये आम्ही मराठी पोरं हुशार आणि 2012मध्ये जी गौरव पुरस्कारसारखे TV रिॲलिटी शो देखील होस्ट केले आहेत. मुक्ता बर्वे झकास हिरोईन या शोमध्ये जज म्हणून दिसली होती. मुक्ताला पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा.